हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हा, बोला बोला. अहो, खूप दिवस झाला प्रयत्न करते. हो. फोन लावला नाही तुम्हाला, पण हा, मी मेसेज करत होते तुम्हाला. अच्छा अच्छा, मग मी रिप्लाय दिला नाही का? हा, दिला. दिला ना. हा हा प्रत्येक वेळेस दिला, पण आहे ना, हा. माझी ना अशी इच्छाच होत नव्हती अनुभव सांगायची. पण अरे, आज पण आज असं वाटलं की करावाच. नाही 2-3 खरंय. वेळा केला ट्राय, पण नाही लागला. हा 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 हा. हा, नाही, पण आता अनुभव चालू होते म्हणजे तुमचे, हा, बघते तेच मी तेच. खूप मिस कॉल येत आहे. हा हा. कुठून बोलताय ताई? नाही सांगत ना. बरं बरं बरं. हा, हा. आणि नाव पण नाही सांगत आणि गाव पण नाही सांगत. बरं नंतर बरं सांगेन मी एखादी. बरं बरं. हा हा. शांत बस. हा. काय अनुभव आला मला ताई? अनुभव शेअर करायचा म्हणजे मी पहिल्यांदा या स्वामी सेवेत कशी आले ते सांगते. हा हा मी पहिल्यांदा आहे ना हा. ह्याला जात होते, काय ते रामदास स्वामींचं बैठक आहे ना. बैठकीला बैठकीला. हा. हा. आणि त्याला ते तिकडे जायचे, नंतर कोरोना आला हो हो. आणि ती बैठक बंद झाली. मी किती 3-4च बैठका केलेल्या. अच्छा. हा हा हा. आणि नंतर मी ते देवपूजा करताना श्रीराम समर्थ लिहायचे का. अच्छा. हा हा हा. तर त्या ठिकाणी काय व्हायचं, हा. माझ्याकडनं श्री स्वामी समर्थच व्हायचे. अगं बाई. दिसा हा हो, अचानकच. मी हा म्हणते असं का होतंय मला. हा आणि नंतर आमच्या शेजारची एक मी मुलगीच मानली आहे तिला. हा हा तिला म्हटलं का माझं असं असं होतंय. हा म्हटले अहो, स्वामींचं खूप छान आहे, ते करा तुम्ही. मग हा मला पण एका ठिकाणी सवशीण म्हणून बोलवलंय. हा. मग मला पुस्तक द्या, मी पण तुम्हाला एक पुस्तक देते म्हटले. अरे वा. आणि हा. आणि नंतर कोरोनाच्या ह्याच्यात काय कुणाला कुठं जाताच आलं नाही. आणि बरोबर. ते हा हा, जरा नंतर तर कमी झालं का, हा तेव्हा मग तिनं हा. ती तिकडे गेली आणि परत मला पण एक पुस्तक घेऊन आली. अरे वा. हा हा. आणि तेव्हा म्हणजे असं काही नाही, मी आपली आहे ना, हा फोटो नव्हता, काही नव्हता. मी हा. आपली रोज दर गुरुवारी पूर्ण पुस्तक वाचायची. अरे वा. खूप दर गुरुवारी. हो. हा पण हा मी कधी असं मोजलं नाही किंवा सेवा कशी करतात काय, काही मला माहित नव्हतं. हा त्यामुळे मी आपली अशीच करत होते. हा. आणि नंतर माझ्या मुलांनी पण केलं मोठ्या. केवढा आहे तो? मोठा मुलगा माझा लग्न झाले आता, अरे नातू आहे बापरे, मला. म्हणजे नातवंडांचा आवाज चालू आहे का हा? हा हा. अगं बाई, मला वाटलं मुलंच छोटे आहेत की काय. नाही. हा नातू एक हा. छोटा माझा वर्षाचाच झालाय. अच्छा अच्छा. तो पण स्वामींचाच प्रसाद म्हणायचा. अरे वा वा वा. हो. म्हणजे जसा तो राहिलाय तसं ती सारामृतचं पुस्तक दर गुरुवारी वाचायची. ओ. दर गुरुवारी. हो. अरे. हा आणि नंतर बघा मी तिचं डोहाळे जेवण केलं हा 7व्या महिन्यात. हा. अचानकच तिच्या पोटात दुखायला लागला अहो. अगो बाई. ते केलेलं सगळं बाजूलाच राहिलं हा. आणि तिला त्या कळत चालू झाल्या होत्या. अरे बापरे. हो. मग मी ते स्वामी समर्थांचं नाव फक्त घेत होते. हा आणि मग नंतर गेलो दवाखान्यात, त्यांनी गोळ्या औषधं दिल्या. हा त्याच्यानंतर मग काहीच नाही झालं. हा. मग माझं मी सगळं मग करत होते, तिला काहीच काम करून दिलं नाही. अरे माझं मी बापरे. करायला लागले. हा हो. मग तिला मी पण दर गुरुवारी पुस्तक वाचायची आणि हा. ती पण वाचायची. अरे वा. आणि हो. आणि माझा मुलगा म्हणजे लग्नासाठीच त्यानं केलं होतं. हा. पण त्यानं 3 महिने वाचत होता, म्हणजे रोज 3 अध्याय वाचून जायचा कामावर. हो. हो. रोज 3 अध्याय लवकर उठायचा, उरकायचा. हा. 8 वाजता जायचा तो कामावर. पण ते अरे वा. पूर्ण करून रोज 3 अध्याय वाचून जायचा. मस्त परत मस्त. म्हणला आई जाऊ दे, कंटाळलो म्हणलं, अजून मी 3 महिने झालं वाचतोय पण माझं काही कुठं खरं नाही. हा हा हा. आणि मग अचानक झालं, हे ठरलं, लग्न झालं. अरे वा. आणि हा. आणि ह्या मुलाच्या वेळेस काय झालं, हम्म डिलेव्हरीच्या वेळेस काय झालं, मी हम्म. तिला काय म्हणते अक्षय तृतीयेच्या आधी, हा. अगं असं मला का वाटतंय ग, तुझ्या अक्षय तृतीयेलाच डिलेव्हरी होती का काय. अरे बापरे. हा हो. अशी म्हणते मी. हा. आणि आदल्या दिवशी अक्षय तृतीयेच्या 11 वाजता सुरुवात झालं तिला. अरे बापरे. हो. आणि ती काय मला म्हणायला लागली, अहो बाळच हलत नाही आई. अगो बाई. हो. हा मी खूप खूप भीती वाटली मला. मग हा आमच्या मुलानं काय केलं, दवाखान्यात नेलं. हा दवाखान्यात नेलं हा. आणि मग तिथं सांगितलं की ही कळा सुरू झाल्या, त्यामुळे बाळाची हालचाल कमी, काय भिऊ नका. अच्छा अच्छा. हा हा मग तिथून आम्ही काय केलं, आम्ही सिव्हिलला नाव दिलं हा ह्याच्या हॉस्पिटलला. हा मग तिथं गेलो
आणि हे काय म्हंटले, आई 12 हं, वाजता आम्ही इथून गेलो. म्हणजे हा तोपर्यंत घरीच होतो. हा 12 वाजता गेलो की म्हणते, आई मला काय आता त्रास होत नाही, आपण जाऊया घरी. म्हटलं हे बघ, थांब म्हटलं जरा, हा सकाळपर्यंत थांबू, काय होतंय बघून जाऊ म्हटलं घरी. हा हा आणि रात्रभर आम्ही जागे. आणि बापरे. नुकतंच तिला बघा असं ते पाणते फुटते का, हो हो हो. त्या टायमिंगला दोघींची पण आमच्या झोप लागली. तिला पण कळलं नाही ते झालेलं आणि माझी पण झोप लागली. अगो बाई. हा हो. आणि आमचं स्वामी समर्थांचं जप दोघींचा पण चालू होता. फोनला हा पण लावलेलं होतं. हा 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 आणि तेवढ्या त्या एक तिथं आमच्या तिथे एक बाई होती. हा म्हणजे चांगलीच होती ती, म्हणजे तिनं पण तिच्या मुलीला आणलं होतं. हा 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 7व्या महिन्यातच तिला कळायत होतं. हा तर त्यांनी मला उठवलं. अहो म्हटले, काय कळतं का हा. तुमच्या मुलीला? म्हणले, काय झालंय बघा तिचं. अरे बापरे. म्हटलं, मुलगी नाही, माझी सून आहे. म्हणजे असं कोणाला वाटलंच नाही की माझी सून आहे ती म्हणून, हा असं. आणि मग तिला तसं झालं. आणि काय झालं, अक्षय तृतीया, हा. त्यामुळं आणि नेमकं त्याच दिवशी बघा डिलिव्हरी झाली, मुख्य म्हणजे. अरे वा. हो. आणि आणि नॉर्मल झाली. नॉर्मल झाली. तुम्हाला वा. सांगते ताई, मी तिला म्हणत होते, अगं मला तुला ते बघवत नाही. मी रडत होती तिचं ते हा बघून. अगं मला बघवत नाही, तू हा चल हा. सिझर करूया आपण. नाही, मला नॉर्मलच करायची. ती बापरे. काय म्हणे, माझ्या माझ्या आईचं पण सिझर झालंय आणि हा. तुमचं पण सिझर झालंय, मला नाही तसं करायचं, मला ओ नॉर्मलच करायची म्हणजे डिलिव्हरी. बापरे, कमाल आहे. 5 वाजता खरंच. पहाटे सुटली तिची. तेव्हापासून जी त्रास सहन करत होती ताई, बापरे. 11:30ला डिलिव्हरी झाली. बापरे, स्वामींची हो. कृपा. खूप नॉर्मल झालं खूप सगळं. सगळं नॉर्मल. पण ताई मी एवढी भेलेची ना, कोणच नव्हतं माझ्या बरोबर. फक्त ती बापरे. एक बाई होती ना, हा. ती स्वामींसारखी बघा माझ्या बरोबर कायम होती. हो. हो. आणि कशाला आपण ते कपडा वगैरे पण फाडलं बिडलं काय नव्हतं मी. हा. आता म्हणलं असंच काय एवढं नाही लगेच व्हायचं, हो. येईल म्हणलं सकाळ हे करायला. बरोबर. मला काही सुचत नव्हतं. त्याच बाईनं सगळं मला करून दिलं बघा. अय्या. बघा. हो. आणि येतं स्वामींचं. स्वामी कोणत्याही रूपात येतात ताई मदतीला. खरंच खरंच मला तर खूप अनुभव आलाय ताई, खूप हो अनुभव ना. आलाय त्यांचा. हा माझ्या घरात म्हणजे मी अशा परिस्थितीतून आधी बाहेर राहिला. हा मुलं माझी बघा, एक 12वीला होतं हा आणि कामाला जात होता. हा. पण इतका त्रास सहन करून मी आलेली आहे बाहेर. त्यामुळे बापरे. मी अजून काही कुठं सांगितलं नाही. माझ्या मिस्टरांनी खूप त्रास दिलाय, ते काय आता मी सांगत नाही. सांगितलं तर 2 तास पुरायचे नाहीत. हो हो. एवढं आहे. बघा. आणि मग ते इतकी म्हणजे परिस्थिती माझी खराब होती ना ताई, हा हा की हा. मी देवापुढे दिव्यात तेल वतायला सुद्धा माझ्याकडे म्हणजे असं कमी तेल असायचं. बाई ग. पण हो, पण मी आत्ता आहे ना, हा हा. दिवसभर रात्रभर माझा दिवा चालू असतो देवापुढे. अरे वा. आणि ते पण तिळाच्या तेलाचा. बाप रे. बघा ताई. हो. मग स्वामी देतात तर छप्पर फाडके. हा, हं. देतातच. खरंय म्हणजे खरं. मोठा मुलगा माझा म्हणजे असं शिक्षण वगैरे व्यवस्थित झालं नाही वडिलांच्या याच्यामुळं. हा पण तो बऱ्यापैकी आपलं कमवतो, पण हा. इथून लांब जावं लागतं त्याला. अच्छा अच्छा. हा. काही हरकत नाही. हो. आणि मिस्टर आहेत. मिस्टर आहेत, पण आता गावाकडे आहेत म्हणूनच फोन केलाय बघा. अच्छा. खरंय खरंय. हा. काय हो, त्या काळात ना सगळ्यांचीच परिस्थिती ती होती. कारण हा. मेंटॅलिटीच त्यावेळेच्या लोकांची इतकी वाईट होती ना, की हो. सून म्हणजे ते हक्काची मोलकरीण समजत होते त्या हा. काळातले लोक. आणि आपण कसं सून म्हणजे मुलगी समजतो, खरंच ताई, तसं मी तर त्यांनी कधी माझी मुलगीच समजलंच नाही. समजते. हा हा हा. आणि तुम्हाला सांगू का, मला हं. सासूबाई नव्हती. माझ्या लग्नाच्या आधी 8 दिवस वारली सासूबाई. हो का? अच्छा. हो. मग आता सगळी माझ्या लग्नात जबाबदारी तुमच्यावर आली असेल. लेकीवर. आणि ताई मी एवढी लाडकी होती माहेरी, आई ग. की मला काही सुद्धा येत नव्हतं. मी फक्त बघा भाकरी आणि भाजी करत होती. बघा. बाकी काही मी पोळ्याचा स्वयंपाक वगैरे काही कधी चपाती कधी लाटली नव्हती. अरे बापरे. हो. पण मी सगळ्या परिस्थितीतनं मोठी झाली, व्यवस्थित झाली बघा. मग आणि स्वामी तारून देतात ताई. पण माझे बरोबर. सासरे हं. सासरे लय चांगले होते माझे. हो ना. हो. हं. फक्त एक नंबर सासरे होते. पण ते 5च वर्ष टिकले. 5 वर्षात त्यांचं हे झालं. अरे. दोन्ही मुलांना पाहिलं माझ्या. दोन्ही हं. पण मुलंच आहेत, मुलगी नाहीये मला.
हा 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 हा. त्यामुळे सगळं एकटीनंच केलं. आता सुनबाई आल्यापासून बघा आराम आहे. हो खरंय. हो. हा. खरंय आणि खूप छान. हा आणि नंतर बघा आता मी त्याच्यानंतर करत होती. पण हा ह्या मुलामुळे ना नव्हतं जमत मला सेवा करायला. हा हा पण हा. आणि आता काय झालं मला आता ह्या पौर्णिमेला असं अचानक वाटलं की आपण उपवासच धरावा. आणि त्या दिवशी पौर्णिमा आणि गुरुवार पण होता. ओ अच्छा. हा. आता गेलेली पौर्णिमा. हा 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 त्याच्या आधीची. हा मग हा. ते मी तेव्हापासून दर गुरुवारी आपलं हम्म. उपवास करते आणि रोजचा अ, पूर्ण पुस्तक वाचते वा सारामृत. वा स्वामी चरित्र हा सारामृतचं. हा नाही पूर्ण अशी वाचते. सेवा चालू ठेवा ताई. हा. अजून भरभरून देतील बघा स्वामी तुम्हाला. हो आणि 15 दिवसापूर्वीचा गुरुवार आहे का त्या दिवशी मी पूजा मांडलेली आणि पूजा करत होती म्हणजे हा हा. पुस्तक वाचायला सुरुवात केली. हार वगैरे घातलेले, फुलं वरती ठेवली. फुलं अशी अडकवली होती की पडणार नाहीत अशी ठेवली होती मी. अच्छा अच्छा हा ते दोऱ्यातच अडकवून ठेवली होती. हा हा आणि हा पुस्तक वाचत होती आणि मला कळत नाही. मी एक तुपाचा दिवा लावते हा छोटासा आणि एक तिळाच्या तेलाचा. हा आणि ती दोन्ही एका शेजारी ठेवली होती. त्या तुपाच्या दिव्याचं जेव्हा आता मोठी झाली हा. आणि स्वामींचं ते फुल जळायला लागलं. खाली जे हार आला होतं ना, हो हो ते हो. फुल जळायला लागलं. माझं काही लक्ष नाही. माझं मी पुस्तकं वाचण्यात दंग. हा 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 आणि ते फुल पडलं हा. आणि माझा तेलाचा दिवा होता ना तो विझला. अगो बाई हा हा हो विझला. मला खूप भीती वाटायला लागली. म्हटलं स्वामी हे काय? हा. आणि बघते तर दिवा जळतोय. फुल जळतंय. ओ हा. मग मी ते फुल जळतंय हे बघून मग म्हटलं नाही ही माझी काय मला हे करण्यासाठी हा स्वामींनी केलंय. पण परत भीती वाटायला लागली हा की दिवा विझला. म्हणजे हा जरा भीती वाटायला लागली ना. म्हटलं काय हा असं आगळीक घडणार नाही ना स्वामी. हा माझं पुस्तक वाचायच्या आत म्हटलं हा मला काहीतरी दुसरं फुल पडलंच पाहिजे. हा 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 आणि हा. तो पूर्ण अध्याय होईपर्यंत 7वा अध्याय चाललेला. पूर्ण होईपर्यंत फुल पडलं तसं. अरे मग वा माझी भीती गेली. बघा. हो खरंच अहो. आणि हा माझ्या भाचीची पण मुलं आहेत ती चुलत खूप रडत होती. हा हा तर मी काय म्हटलं हा. मी स्वामींना सांगते रडायचं राहू दे हम्म. आणि मी 11 माळी जप करते म्हटलं तुझ्यासाठी. हा हा हा. मी इकडं 11 माळी जप करायच्या तिकडं मूल शांत झालं. अरे वा हो. किती तेवढं छान. भरपूर अनुभव येतात. माझ्या बाळाला पण या आता वर्षाचा झालाय 14वा महिना चालू आहे आता त्याला. अच्छा हा हा. त्याच्यासाठी पण मी करते. करायचंच त्याला करायचंच. हो हो. खूप हे मी छान ताई. मी शेअर करते हा ताई. हा हा चालेल. हा आणि श्री हा. चा- तुमच्याशी बोलायचं की म्हणजे असं वाटत होतं ना मी रोज अनुभव ऐकते एवढे ऐकते तुमचे अनुभव ना. मी मशीन काम आहे आमचं कॅरी बॅग शिवतो आम्ही. अच्छा अच्छा हा हा. हा. तर ते शिवताना मी कॉड घालून रोज अनुभव ऐकते रोज. बापरे तुम्ही शिवता? हो शिवते मी पण. बापरे हो कमाल आहे ह्या वयात पण. हो. अरे बापरे किती का आईचा जीव वेडा असतो ना मुलांचा हा संसार पुढे नेण्यासाठी. हो काय किती कष्ट करायचं. आहेत बरोबर. अहो ते करून मी संध्याकाळी हार बनवायचे. एक बापरे तास 2 तास 3 तास म्हटलं ते हार बनवायचे. बापरे. हो. पण फक्त काय होतंय माहितीये का ताई हा, पैसा येतोय पण हा. पैसा टिकतच नाही. नाही ताई माझ्या टिकतोय मोठ्या तो. मुलाचं ना कसं होतंय हा. जर पैसा आला ना की 15 दिवसच त्याच्याकडे असतो. तिथून पुढे तो संपलंच म्हणतो नाहीच माझ्याकडे. अरे म्हणजे बापरे. हो आणि आम्ही हा व्यवसाय करतोय ना हा त्यातून बघा येतं ना मग त्याला पण माझा छोटा मुलगा पण मदत करतो. हा 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 आणि हे करतो. आता ती सुनबाईला पण आमच्या जमतं शिवायला. हा. पण बाळामुळे नाही अजून तिला जमत. हो पण हो करते हो. थोडीफार मदत ती पण. अरे वा. हा छान आहे सून पण मुलीसारखीच आहे. अरे वा किती हो. छान. हे स्वामी स्वामींनी सेवेत. ऐकलं ना माझं सगळं. हो ना. आहे हो का ती तिथे? आहे ना. द्या तिच्याकडे. हॅलो. हॅलो बेटा तू पण अशीच सेवा करते. खूप हो छान हो वाटलं ऐकून बेटा. असंच मायलेकींसारखं राहा. तू पण हो असंच आईसारखं प्रेम दे. एवढं कौतुक ऐकलं तुझं. खूप छान वाटलं. खूप छान. करते ना तू पण सेवा? हो हो सेवा हं. करतोच की आता सगळे आम्ही घराला सगळीच फॅमिली करतो. अरे वा. खूप छान मी शेअर करते. हम्म. हा श्री स्वामी हा समर्थ. श्री स्वामी समर्थ.